जय श्रीराम मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपुलकीच्या, प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या व्हिडिओमध्ये. बघू शकताय माझ्या अवतीभोवती गोधन समृद्धपणे छोटी छोटी वासरं आणि ह्या गोमाता आणि गोमातेच्या जे शेण आणि गोमूत्र असतं याचा एक सुगंध मी आता अनुभवतो आहे. आणि तेवढीच त्या गोठ्याची स्वच्छता, त्याचबरोबर गायींसाठी लागलेलं हे मंद आणि खूप सुंदर असं म्युझिक. या ठिकाणी मी आलेलो आहे शेठ गोशाळा इंडस्ट्रीज, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी. तर या निमित्ताने हे बघायला मिळालं की गोसंवर्धन कशा प्रकारे करू शकतो आणि गोसंवर्धन किती चांगल्या प्रकारे करू शकतो. या गोसंवर्धनाचं रूपांतरण एका व्यवसायामध्ये कसं करू शकतो याचसाठी आपण भेटूया या शेठ गोशाळे इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा संचालक श्री सचिन प्रमोद शेठ यांना. तर जय श्रीराम. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सचिन प्रमोद शेठ, शेठ गोशाळा इंडस्ट्रीजचे संवर्धक आणि संचालक. सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्ते. तर या निमित्ताने हे सगळं गोसंवर्धन आहे आणि गोसंवर्धन आणि गायींच्या आधारावर आधारित उत्पादनं तुम्ही बनवत असता. तर या बाबतीत मला एक जाणीवपूर्वक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की गोधन आणि माणसाचं आरोग्य याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. याचा प्रदीर्घ अनुभव तुमच्याकडे आहे, त्याचबरोबर याचं जे शिक्षण आहे ते गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून अर्थात तुम्ही घेतलेलं आहे. कारण अकॅडमिक माध्यमातून घेण्यापेक्षा गुरुशिष्य परंपरेतून, अनुभवातून आलेलं हे ज्ञान थोडंसं तुम्ही माझ्यासोबत शेअर केलं तर हे आमच्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोचेल. आणि गायीवर आधारित म्हणजे आपण अर्थात गोठ्यामध्ये उभे आहोत, तर याविषयी थोडंसं तुम्ही सांगा. हा देश आहे ना, हा भगवान गोपाळ कृष्णाचा देश आहे. आणि या देशामध्ये गोपाळ कृष्णाने स्वतःला गोपालक असं म्हणून घेतलं. म्हणजे जो सम्राटाचा मुलगा होता, एका अर्थाने जो सम्राट झाल्यानंतर त्याचं घराणंच राजेश होतं, अशा घराण्यामध्ये सुद्धा गायीला प्रतिष्ठा होती. आणि जो काहीही चमत्कार करू शकत होता असा भगवान कृष्ण गायीच्या भोवती स्वतःचं वर्तुळ उभं करतो. याच्यातच गायीचं महात्म्य आहे असं मला वाटतं. आणि हजारो हजार गायी एकट्या गोकुळामध्ये होत्या. देशभरामध्ये विपुल गोधन होतं आणि हा देश संपन्न होता, समृद्ध होता. त्यामुळे देशाची जी नस आहे ना ती गोमातेमध्ये आहे असं मला वाटतं. बरोबर. आता थोडंसं पुढच्या भागाकडे मी येतोय की गोसंवर्धन किंवा गोधन याचा मानवी आरोग्याशी जो संबंध आहे की ह्याचं आपण आपलं आरोग्य कसं सुधारू शकतो गायींवर आधारित. अर्थात बहुतांश आपण भारत देशामध्ये राहतो. आपला देश जसं तुम्ही म्हटलात मगाशी त्याच्याप्रमाणे कृषीप्रधान देश, आणि कृषीप्रधान देशामध्ये कृषी ही गायींशिवाय किंवा गोधनाशिवाय होऊ शकत नाही. आणि जर होत असेल तर ती विषयुक्त शेती आहे, विषमुक्त नव्हे. तर गोमाता आणि ह्याची जी त्याच्यापासून जी होणारी उत्पादनं आहेत याच्याविषयी तुम्ही सांगा आणि त्याच्या आरोग्याला कसे फायदे आहेत आणि स्पेसिफिकली काय उत्पादनं याच्यापासून बनतात. नाही, हा जो प्रश्न आहे ना, हा याच्यामध्ये अनेक प्रश्न एका प्रश्नामध्ये आले. हो. मी त्यातल्या पहिल्याच प्रश्नाकडे आधी लक्ष देतो. हो. आपलं जीवन आणि आरोग्य म्हणजे गोमाता आणि आरोग्य असा तुमचा पहिला प्रश्न होता. त्याच्यावरच आपण आधी बोलूया. तो खूप मोठा प्रश्न आहे. हो. आपलं आरोग्य म्हणजे गोमाता. म्हणजे अनेक पूजनीय गुरुजींच्या सत्संगामुळे, त्यांच्याकडे मी घेत असलेल्या कोर्सेसमुळे, मला मिळत असलेल्या ज्ञानामुळे, अनेक गोप्रेमींच्या गप्पांमुळे, अनेक पुस्तकांमुळे माझं असं आता ठाम मत झालेलं आहे की जोपर्यंत या देशामध्ये समृद्ध गायी नंदी होते हा देश समृद्ध होता, सशक्त होता, बलवान होता. ह्या देशामध्ये जेव्हा नंदी सुखाने स्वातंत्र्य उपभोगत कुठेही फिरू शकत होता त्यावेळी या देशातला पुरुष बलवान आणि वीर्यवान होता, निरोगी होता, आयुष्यमान होता. त्यामुळे गाय आणि मनुष्य हे एकमेकांसोबत या देशामध्ये लाखो वर्ष जगलेले आहेत.
आपल्या प्रत्येक आजारावर गायीकडे औषध आहे, किंबहुना गायीच्या सोबत राहिल्यामुळे अनेक आजार दूर पळतील, अनेक जण आपल्याकडे येणारच नाहीत. आता आपल्या गोशाळेमध्ये आपण महाभस्म बनवतो की जे ह्या गोमयपासून बनतं. आता महाभस्माचा उपयोग हा आपल्याला आपली जीवनशैली निरोगी राहण्यासाठी कसा होतो? श्वसन विकार दूर होतात, आपण ऍसिडिटी पासून दूर राहतो. असे अनेक अनेक फायदे केवळ महाभस्मामुळे होतात. आमचं जे दूध गोमातेचं आहे ते किती ताकदवान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर दुधापासून जे क्षीर म्हणतो, अनेक उत्पादनं म्हणतो, जे तूप बनतो, त्या तुपावर प्रक्रिया करून आम्ही जे पंचगव्य तूप बनवतो, ते पंचगव्य तूप आपल्याला मेंदूच्या अनेक आजारांपासून दूर ठेवतं. आपण ऐकणाऱ्यांपैकी कुणा कुणाचा मित्र मानसिक दृष्ट्या त्याला त्रास होत असेल, थोडं डोकं दुखत असेल, किंवा त्याला अस्वस्थ वाटत असेल, रेस्टलेस वाटत असेल, त्याच्यावर तुम्ही प्रयोग करा. की ऐकणाऱ्यांपैकी कुणाला असं वाटत असेल त्यांनी प्रयोग करा स्वतःवर. ज्या ज्यावेळी त्याला अस्वस्थ वाटतं, रेस्टलेस वाटतं, अरे बापरे कधी वेगळंच वाटतं असं वाटतं, त्यांनी 4 थेंब फक्त दोन्ही नागपुडीत, 2 थेंब इकडे 2 थेंब तिकडे नसत्याचे टाकावे पंचगव्य घृतचे. त्याला 10 मिनिटाच्यात रिलॅक्स वाटतं. मेंदूच्या आतल्या कप्प्यापर्यंत फक्त आणि फक्त गाईचं तूपच जातं, दुसरं काही जात नाही. बरोबर. हे क्लिनिकली टेस्ट आहे. ताक जे बनतं ह्या दुधापासून, ते ताकापासून तक्रारिष्ट बनतं. आम्ही शेकडो लोकांना, शेकडो लिटर तक्रारिष्ट आमचं जातंय गेलेल्या याच्या आधी. ऍसिडिटी गेली असं अनेक जण सांगतात. असं असं प्रत्येक उत्पादन. आता आपण इथे उभे आहोत, इथे ऑक्सिजन आहे मोठ्या प्रमाणामध्ये. गाय ही आपल्यासारखी ऑक्सिजन घेते, पण आपल्यासारखं न थांबता देताना पण ती, सोडताना पण ऑक्सिजन सोडते. त्यामुळे अनेक आजार यांच्या पवित्र सहवासामुळे दूर होतात. गाय म्हणजे आरोग्य, बरोबर. गाय म्हणजे ताकद, गाय म्हणजे प्राण, गाय म्हणजे वैभव. त्यामुळे आरोग्यासाठी गायी सोबत राहणं खूप उपकारक आहे. एक बोलताना मुद्दा अत्यंत महत्वाचा राहिला, गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंतरी. गोमूत्रामध्ये धन्वंतरी आहे. आता माझ्या गोशाळेमध्ये कित्येक प्रकारची गोमूत्र अर्क आम्ही बनवलेले आहेत की जे अनेक गोष्टी शरीरातल्या पुऱ्या करतात. डॉक्टर निरंजन वर्मा असं म्हणतात की गोमूत्र एकमेव असं आहे की जे शरीरात गेल्यानंतर काय कमतरता आहे ते शोधते आणि ते भरून काढते. जे एक्सेस आहे, जादा आहे, ते कमी करते, समतोल. असं एकमात्र जगात गोमूत्र आहे. बरोबर. तर प्रत्येक गोष्ट, गोमय, गोमूत्र, दूध, दुधाचे पासून मिळणारे इतर पदार्थ आपल्याला तंदुरुस्त राखतात, सुरक्षित राखतात, संतुष्ट ठेवतात. नक्कीच नक्कीच. तर सचिनजी, एक गो अभ्यासक म्हणून, एक गो संवर्धक म्हणून तुमचा जो प्रदीर्घ असा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या आधारे माझ्या मनातला व्यक्तिगत एक प्रश्न आहे की आज आम्ही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहतो. बऱ्याच ठिकाणी गोसंवर्धन तिथे आम्ही बघितलं आहे, पण ते एका बंदिस्त जागेमध्ये, गोठ्यामध्ये केलं जातं. आणि इथे आपण जे आपले कपिला, कोकण कपिला गायी आहेत प्रामुख्याने, या आपण चरण्यासाठी बाहेर सोडताय. तर हा एक नाहक, तुम्ही एका ठिकाणी राहून सुद्धा गोसंवर्धन करू शकता, पण तसं न करता हे तुम्ही गायींना रोज चरायला सोडता. त्याप्रमाणे आपली गुराखी देखील आहे. त्या बाबतीत थोडंसं मला एक क्लॅरिफिकेशन हवं आहे की बंदिस्त जागेमध्ये असणारी गाय आणि जी गाय रानातमध्ये जाऊन येते, चरून येते, त्या संदर्भात एक विश्लेषण जर तुम्ही केलं तर फार बरं होईल. काय आहे, एक ज्येष्ठ गोप्रेमी, गोस्नेही किंवा जे अभ्यासक आहेत असे कायम सांगतात की गाय ही कधीही बंदिस्त असू नये, बांधलेली असू नये. शास्त्रातही चरणाऱ्या गायीला खूप महत्व दिलेलं आहे. म्हणजे जी गाय जंगलात जाऊन चरून येते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे गायीला वशिंड म्हणतो आपण कोकणामध्ये, सूर्यनाडी असते आणि ती उन्हामध्ये तिला खूप काही मिळतं, ती शोषून घेत असते. हा एक भाग झाला, गाय बाहेर फिरली पाहिजे कारण. दुसरा, देशी गाय ही त्या भूगोलामध्ये देशी असते. जे कोकणामध्ये गिर देशी नाही, कोकणामध्ये आमच्या गोशाळेतली कोकण कपिला देशी आहे. बरोबर. नाशिकला तिथली डांगी गाय ती देशी गाय आहे. हिमाचल प्रदेशला त्यांची गाय देशी आहे, काश्मीरला त्यांची गाय देशी आहे, केरळात तिथली गाय देशी आहे, आंध्रात तिथली गाय देशी आहे.
ओके. तर अशी जी देशी गाय आहे, गावठी म्हणू आपण, त्या भूप्रदेशात गाय आहे, ती त्या भूगोलामध्ये चरली पाहिजे. आता आमच्याकडे बघा, मी या लेवलला आहे, वर 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 सगळं गेलेलं आहे आजूबाजूचं. इथे जी आमची गाय काटक आहे, ती चरते, फिरते, बागडते. ती काय खाते? वैशिष्ट्य आहे, गाय ही जंगलात चरताना अक्षरशः आपण म्हणू सोनं खाते. तिला जे कळतं, तिच्याकडे एक जाणीव आहे, उपजत तिला एक ज्ञान आहे काय खावं. ते औषधी गुणधर्म असलेलं गवत शोधून खाते, पानं शोधून खाते. त्यामुळे तिच्या गव्यांमधून, तिची गव्य कुठली? दूध, गोमूत्र, गोमय. गोमयला अनेक जण शेण म्हणतात, कळवा म्हणून सांगतो, पण ह्या गोमयला काही जण काऊ डंग, वेस्टेज म्हणतात. हे म्हणणारे मूर्ख आहेत. काऊ डंग नाही म्हणायचं, वेस्टेज नाही म्हणायचं. गोमय हे एक गव्य आहे, गोमूत्र गव्य आहे आणि दूध हे गव्य आहे. 3 गव्यांमधून ती जी काही जंगलात जाऊन तिच्या बुद्धीनुसार चरते, ती औषधं आपल्याला देते. असं म्हणतात की गाय ही तिच्या मालकासाठी खूप प्रयत्न करते. तिचा मालक जर खऱ्या अर्थाने मालक असेल, प्रेम करणारा असेल, त्याचा आजार ती शोधते आणि त्याला आजार बरं होण्यासाठी काय दिलं पाहिजे, ते कशातून बदल, असं औषध ती जंगलात शोधून खाऊन आपल्या गव्यातून त्याला देते. त्यामुळे चरणारी गाय ही उत्तम ते खाऊन येते. ती गाय अतिशय उपयुक्त आहे, तिची गव्य आपल्याला पिण्यासाठी. म्हणून आपल्या गौशाळेतल्या गायीला आपण सुमारे 7 ते 8 तास बाहेर पाठवत असतो. बरोबर. मूलतः गोसंवर्धनाशी आधारित भरपूर माहिती तुम्हालाही आहे, पण कसं असतं आपल्याकडे वेळ सुद्धा तेवढा कमी असतो. तर एक जुजबी स्वरूपामध्ये मला अजून एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा होता की आजची परिस्थिती अशी आहे की नानाविध आजार, पावली आजार, आणि आत्ता जो आपण आजार फेस केला आहे तो कोरोनासारखा दुर्धर आजार आपल्याला माहितीच नव्हतं की एवढा डेथ रेट होईल जगभरामध्ये. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे लाईफस्टाईल डिसीज ज्याला आपण म्हणतो, कॅन्सर असेल, डायबिटीस, मधुमेह आणि मोटापा, वजन बहुसंख्य लोकांचं म्हणजे अर्ध्या भारत देश वजनाने जास्त आहे. त्याचबरोबर तत्सम आजार जे मॉडर्न डिसीज म्हणतोय, ताप, सर्दी, खोकला तर आहेच आहे. याच्यासाठी म्हणून आपण काय करतोय की मी आजारी पडलो, सो लेट्स गो टू द डॉक्टर. MBBS, BHMS, BHMS, MD, स्पेशालिस्ट, कार्डियॅक, नानाविध आजारांचे डॉक्टर उपलब्ध आहेत. आणि जेवढे आजार तेवढे डॉक्टर. आणि आता पूर्वीच्या काळी असं म्हणतात की आजार झाला की डॉक्टर आपल्याला पुढे उघडायचा आणि त्याच्याकडच्या गोळ्या द्यायचा आणि आपण बरे ठणठणीत व्हायचं 2-4 दिवसात. आजची परिस्थिती आता तशी राहिली नाही आहे. आणि असं म्हणू शकतो की जेवढे आजारही तेवढे दुर्धर होत जात आहेत, तसेच हॉस्पिटल देखील अद्ययावत होत जातात. की आता आपण पूर्वीच्याकडे पंचतारांकित हॉटेल बघत होतो, आजच्या परिस्थितीमध्ये आपण पंचतारांकित हॉस्पिटल्स बघतोय. तुम्ही फक्त तिथे जायचं आहे आणि तुमची पैसे देऊन सेवा शुश्रूषा सुरू होते. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मला असं वाटतं की आपण कुठल्या तरी चुकीच्या दिशेने आपला प्रवास नक्कीच चाललाय. तर याच्यामध्ये जसं आपण गावखेड्यामध्ये आता ही अवतीभोवतीची आम्ही झाडीझुडपं, शेती, शेण, गोशाळा या सगळ्या गोष्टी तुम्ही जगताय, आम्ही बघतोय. मुंबई पुण्यातली आणि सो कॉल्ड सिटीमधली माणसं, याच्यामध्ये की गोसंवर्धन आणि गायीच्या उत्पादनांवर आधारित हे जे दुर्धर आजार आहेत, ह्या आजारांना आपण कसं रोखू शकतो, हा माझा एक सर्वश्रुत असा प्रश्न आहे तुमच्याकडे. आपण विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी काय औषधं घ्यावीत असं म्हणण्यापेक्षा सुद्धा असं आता नक्की झालेलं आहे की गायीच्या आधाराने आपण आपलं आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. सगळ्याचं मूळ एक आहे ऑक्सिजन लेवल, प्राणवायूची पातळी शरीराची कमी होणं. शरीरामध्ये प्राणवायू पुरेशा प्रमाणात पाहिजे आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे आसमानात प्राणवायूची पातळी हवेमध्ये 21% इतकी असावी लागते आयडियल. आज ती हिमालयात सुद्धा नाही. लोकांचा असा एक समज आहे की प्रदूषण हे समजा MIDC मध्ये एका एरियात चाललंय तर तिथे जास्त होईल, असं नाही. तर सर्वत्र ते पसरतं. फक्त इथे काहीतरी घाणेरडी हवा मी सोडली इथेच प्रदूषित होईल असं नाही. त्यामुळे सर्वत्र त्याचा परिणाम होतो. तर ऑक्सिजन पातळी हवेतली जशी कमी झाले तसं काही वेळा ती शरीरातली सुद्धा कमी होते. अशक्तपणा येतो, आजार येतो वगैरे कारणांमुळे. अशा वेळेला प्राणवायूची पातळी जर वाढली, शरीरातली योग्य ती राहिली, तर आजारातून मनुष्य उठतो.
तर महाभस्म हे जे आहे ते प्राणवायूची पातळी शरीरातली संतुलित किंवा समतोल राखण्यामध्ये मदत करतो. प्रत्येक जे गव्य आहे म्हणजे गोमय आहे, गोमूत्र आहे आणि दूध आहे, ही तिन्ही गव्ये जी आहेत ती आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवायला मदत करतात. हल्ली मला अनेक जण विचारतात की तुमच्या गोशाळेमध्ये राहण्याची व्यवस्था आहे काय? कारण नुसते गायीच्या सानिध्यातून सुद्धा मनुष्य फ्रेश होतो. इथे आलेले अनेक लोक मला म्हणतात की अरे मस्त वाटतंय आम्हाला. तर मस्त वाटण्यासारखं इथे वेगळं काही केलेलं नाहीये, परंतु आपल्या सगळ्यांना माहितीये गाय ही ऑक्सिजन घेते आणि ऑक्सिजन सोडते सुद्धा. त्यामुळे ह्या एरियातली ऑक्सिजन पातळी, प्राणवायूची पातळी नक्की एक्स्ट्रा असणार इतर एरियापेक्षा. बरोबर. पवित्रता वाढते, मांगल्य वाढतं. म्हणजे गोमय आम्ही इथे दररोज जो जाळतो, आता धूर दिसतो इथे तुमच्या कॅमेऱ्यात, तो कॅच होतोय की नाही माहित नाही. आतमध्ये आम्ही आता गोमय त्यामध्ये धूप केलेला आहे. त्याचा काय फायदा होतो? परत एकदा ऑक्सिजन पातळी वाढते, व्हायरस परजीवी दूर पळतात. परजीवीला ऑक्सिजन नको असतो, परजीवी आकाशात येतो. म्हणजे आकाशामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये प्राणवायूची पातळी कमी आहे, कमतरता आहे तिथे. त्यामुळे त्या व्हायरसला कमी ऑक्सिजनची सवय आहे, तो बळकट ऑक्सिजन पातळी असलेल्या शरीरामध्ये टिकू शकत नाही, त्याच्यावर काही परिणाम होऊ शकत नाही. बरोबर. हे निश्चित सिद्ध झालेलं आहे. कारण ज्या वेळेला नील आर्मस्ट्रॉंग आणि एल्विन ऑड्रिन ज्या वेळेला चंद्रावरून आले, त्यावेळेला त्यांना पूर्णपणे आयसोलेट केलं गेलं होतं 1 महिन्यासाठी, की बाबा यांचा अभ्यास करूया, असं नको व्हायला की त्यांच्यामध्ये काहीतरी व्हायरस संक्रमण झालं असेल आणि ते इतरांना पसरेल. निश्चित हा सैद्धांतिक विषय आहे आणि प्रूव्ह झालेलं होतं त्यावेळेला सुद्धा. सचिनजी, अजून एक प्रश्नांवर प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, कारण हा विषय तेवढा खोल आहे आणि वाईड पण तेवढा आहे. त्याच्यामुळे की गायीचं संगोपन करणे, संगोपन हा शब्द मुलांची रिलेटेड आहे. जसं आपण मुलांचं संगोपन करतो तसं गायींचं एक संगोपन तुम्ही करताय. एक प्राणी जगणे तसं प्रत्येकाची अन्नवस्त्र निवारा ही गरज असते, प्रत्येक प्राण्याची मूलभूत गरज, तशी गायींची पण असेलच. पण एक प्राणी जगवणे आणि ह्या गोशाळेमध्ये, ज्याला आपण शाळा आपण म्हणतोय, गोशाळा म्हणतोय, की त्यामध्ये एक गायीचं संवर्धन करणे, याच्यासाठी तुम्ही काय करताय वेगळेपणाने ते थोडंसं सांगा. मुळामध्ये खूप वर्षापूर्वी, मी सुमारे 7 वर्षापूर्वी पहिली गाय माझ्याकडे आली. त्याच्या आधी 1 वर्षभर मी गाय आणायची म्हणत होतो, परंतु होत नव्हतं. कारण हे मनुष्य लेबर बेस्ड काम आहे, मनुष्यावर आधारित काम आहे असं वाटत राहायचं. एकच रात्र माझ्या पटकन मनामध्ये आलं, तू कोण गायीला सांभाळणारा? तू इतका विचार करतोय गाय आणू की न आणू, नको आणू, परवडेल की न परवडेल, झेपेल की न झेपेल, तू कोण आहेस गायीला सांभाळणारा? गाय तुला सांभाळेल, तू गाय आण. आणि मी दुसऱ्या दिवशी व्यवहार ठरवला. ह्या थॉटला, म्हणजे तुमच्या ह्या थॉटला मी खरोखर नमस्कार करतो, या विचारासाठी. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गाय आणली, तिचं नाव कपिल आहे, पहिली गाय आपली. तर गाय ही मुळामध्ये आपलं सांभाळ करणार आहे, आपण गायीचा सांभाळ करणार नाही होत, अशी श्रद्धा असल्यानंतर माझ्या मते आपल्याला गाय जगवू शकते. आता माझ्या गोशाळेमध्ये पहिली 1 गाय आणली होती, मग दुसरी आणली, आता माझ्याकडे 40+ माझ्याकडे आता स्थिती आहे. दूध देणाऱ्या याच्यामध्ये 10 ते 12 आहे, बाकी सगळे पाड्या, नंदी अशी असतात. ऍव्हरेज 50 गोधन असलं तर 1/5 इतकंच दूध देणारे असतात. हे सगळ्यांना आपण कशी सांभाळतो असा तुमचा खरं म्हणजे प्रश्न आहे. माझ्या मनामध्ये असा विचार खूप पूर्वी आला, आता सुद्धा खूप वेळा माझ्या मनाचा प्रश्न येतो की अनेक लोकांना गाय सांभाळणं दुरापास्त होतंय, आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. अनेक गोशाळा लॉसला आहेत आणि त्या खूप मोठ्या अडचणीत आहेत. पैशाचा मोठा प्रश्न आहे, बिकट प्रश्न आहे. मग आपल्याला दान मागावं लागतं, दानावर आधारित गाय चालवली जाते. माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो, गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंतरी, हे म्हणताना आम्ही गायीला लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे, आईचा दर्जा दिलेला आहे. गाय आई आहे आणि लक्ष्मी आहे. मग लक्ष्मीला पोचण्यासाठी तुम्हाला भीक मागावी लागेल? नक्कीच नाही. दरिद्री व्हायला लागेल? मग कुठेतरी चुकतंय असं माझ्या मनामध्ये आलं. त्यामुळे पहिल्या दिवशीपासून माझं स्वप्न होतं स्वयंपूर्ण गोशाळा. आणि स्वयंपूर्ण गोशाळा चालवताना एक विचार असा करावा लागतो, आपलं बाळ घरी जन्माला आल्यानंतर त्याला आपल्याला वाढवताना सुरुवातीला त्याच्यावर खर्च करावाच लागतो. हळूहळू तो मोठा होतो, मग तो कमावता होतो.
एक दिवस असा होतो की बाबाला घेऊन तो हॉस्पिटलला पण जातो, बाबाची सगळी कामं तो करतो, आईची सेवा तो करतो, तोच तो शिशू असतो इतकुसा, तेव्हा तो आईच्या खुशीमध्ये असतो, आईचं दूध घेऊन तो वाढतो. माझ्या मते कुठल्याही गृहस्थाने जेव्हा गाय पहिली आणावी लागेल, त्याला खर्च पहिला करावा लागेल, जसं आपल्या बाळाचा केलाय तसं, जसं आईने बाळाचा केलाय तसं हळूहळू ते सगळं त्या गृहस्थाला, त्याच्या कुटुंबाला पोसू शकेल. कसं सांभाळायचं गाईला, मी असं विचारतो, कसं सांभाळायचं आईला, किंवा आई कसं सांभाळते बाळाला, तो विचार करावा लागेल. दैनंदिन जीवनामध्ये गाईला जे जे लागतं ते द्यावं लागेल. यासाठी आपल्याला कृत्रिम विचारांपासून दूर राहायला लागेल. कृत्रिम विचार म्हणजे काय? मंडणगड सारख्या ठिकाणी गीर गाय आणणं म्हणजे कृत्रिम विचार आहे, सिंथेटिक विचार आहे, चुकीचा विचार आहे. मग ती वेगळ्या भूप्रदेशातली गाय इथे आल्यानंतर ती इथे तरू शकत नाही, जगू शकत नाही, बागडू शकत नाही, इथला उंच सकलपणा, डोंगराळपणा तिला झेपू शकत नाही, तिला भरपूर खायला लागतं जे आमच्याकडे उपलब्ध होत नाही, ती आजारी पडते, थकते, मरते, आणि हा गोपालक 1,00,000 रुपयाला किमान गाय आणलेला असतो, तो लॉसला जातो. बँक पुढच्या दरवाज्यात, तो मागच्या दरवाज्यात पसार होतो. त्यामुळे त्या भूप्रदेशात जगलेली गाय, जन्मलेली गाय, जी शेकडो वर्षाचा इतिहास तिचा इथे आहे, ती गाय सांभाळली पाहिजे, जिला कमीत कमी खायला लागतं. मग ती जंगलात जाते, चरून येते, दिवसभरात तिला जेवढं लागतं ते 10%, 5%च तुम्ही गोशाळेत तिला द्यायचं असतं. प्रश्न राहील सांभाळण्याचा, लेबर. जर तुम्ही स्वतः सांभाळणार असाल, तुमचा बाबा, तुमची आई, तुमचा काका, तुमचा मुलगा, तुम्ही एकत्र राहत असाल, एकत्र कुटुंब पद्धती भारतामध्ये यासाठी उपयुक्त आहे असाल, तर तुम्ही गायी आपोआप सांभाळाल. तर कृत्रिम असं उभं केलं, तुम्हाला गडी ठेवायला लागतील, पगार द्यावा लागेल, त्यासाठी तुम्हाला सगळ्या गव्यांचा नीट उपयोग करावा लागेल. गोमूत्रे वसते लक्ष्मी, गोमूत्राचे अनेक प्रॉडक्ट्स बनवावे लागतील, जसे आमच्याकडे आहेत. गोमयामध्ये अनेक प्रॉडक्ट्स बनवावे लागतील, जसे आम्ही बनवलेत. दुधाचं तूप बनवायला लागेल, तुपाचं नस्य बनवायला लागेल. असे विविध उत्पादनं त्या गव्यांपासून बनवून लोकांचं आयुष्य समृद्ध करणं, निरोगी करणं आणि गोशाळेमध्ये आर्थिक समतोल टिकवणं. आपल्या गोशाळेमध्ये आता 40+ गायी आहेत, 25+ स्टाफ आहे आता इथे, दैनंदिन महिना पगार घेणारा, आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर इथे दररोज काम करतात, येऊन जातात. असे पगार नसलेले, रोज घेणारे, असे ऍव्हरेज 2 माणसं दररोज इथे आहेत. ठीक आहे, इतक्या सगळ्यांना गोमातेच्या कृपेने उत्तम चाललेलं आहे. तर कशा प्रकारे सांभाळायचं, तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर आहे, आई म्हणून सांभाळायचं. आई आपली काळजी घे. निश्चितच माझ्या प्रश्नाचं माझ्या अपेक्षेपेक्षा सुंदर उत्तर तुमच्याकडून मिळालंय. मी तुमच्या पुढे नतमस्तक आहे. म्हणजे मला अजून एक सांगायचं आहे, गोसंवर्धन हे आपल्या देशाला नवीन नाही आहे. ज्या वेळेला एक यवन आपल्या गोमातेवर शस्त्र उगारत होता, दुसऱ्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षणाचाही विचार न करता त्याचा हात वेगळा केलेला होता. वयाच्या 16-17व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. आज सचिनजींसारखे गोसेवक म्हणेन मी, गोपालक तर नक्कीच नाही म्हणणार यांना, गोसेवक यांच्या विचारांच्या माध्यमातून मला सुचलेला विचार आहे. मी त्यांच्याकडे आत्तापर्यंत या नजरेने बघत होतो की ते एक गोपालक आहेत, पण तसं नसून मी त्यांना गोसेवक म्हणेन, गोसेवक आहेत. तर सचिनजी, खरोखर तुम्ही म्हटल्याप्रमाणे या वातावरणात येऊन मला प्रसन्नही वाटलं. गो वंशावर आधारित उत्पादनं मी स्वतःही वापरलेली आहेत. यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण विविध गोष्टी, तसंही आपण काही ना काही खरेदी करत असतो, एकदा तरी ही विषमुक्त उत्पादनं आपण वापरून बघावीत. याचा उपयोग नक्कीच आहे. अर्थात जेव्हा आपण अँटीबायोटिक घेतो तर डॉक्टरला आपण प्रश्न विचारतो की याचा दुष्परिणाम काय आहे, आपल्याला जाणून घ्यायचं असतं. पण ज्या वेळेला गोवंशावर आधारित आपण जे काही यूज करतो त्याचे इफेक्टच आहेत, साईड इफेक्ट काही नाही आहेत, जे अनेक चांगले इफेक्ट. स्क्रीनवरती मी सरांचा कार्यशाळेचा नंबरही देणार आहे. आपली कोणतीही इन्क्वायरी असेल, कोणतेही प्रश्न असतील, इथे व्हिजिट द्यायची असेल, आपण मंडणगड भागामध्ये येणार असाल, निश्चित भेट द्या. अतिशय मन मिळावू अशा व्यक्तिमत्वाला दापोली मंडणगड रस्त्यावरती आहे. यांना फोन करून तुम्ही कधी येऊ शकता, यांची उत्पादनं वापरून बघू शकता. त्याचबरोबर या मन मिळावू आणि एक ज्ञानी गोसेवकाला तुम्ही भेटून आपल्या शंका दूर करू शकता, त्यांच्याशी सल्लामसलत करू शकता. तर पुन्हा सरांना मी भेटणारच आहे. तर जनसामान्यातला असामान्य माणूस काय असतो की
आपल्यासारखाच एक विचार घेऊन एक गायीपासून उभं राहून यांचा विचार मला हा पटलेला आहे की मी गायीला काय सांभाळणार, गायच मला सांभाळेल. हा नवा विचार मी घेऊन आता इथून जाणार आहे सर. तर सामान्यातला असामान्य माणूस म्हणून मी जी सिरीज, जे व्यक्ती आपल्यासमोर आणतोय, तर सर या निमित्ताने तुम्हाला पुन्हा एकदा वंदन गोसेवक म्हणून. आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा प्रेमळ कौटुंबिक जिव्हाळ्याच्या प्रेमाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. बाय बाय.